महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा अभियानांतर्गत अमराठी भाषिक वाहन चालकांसाठी आयोजित करण्यात आलेली मराठी भाषा प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात उत्साहात संपन्न झाली। या कार्यशाळेत अमराठी भाषिक वाहन चालकांना दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरणारी मराठी भाषा, संवाद कौशल्य तसेच महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि परंपरेची माहिती देण्यात आली आहे। रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रिक्षा चालक या कार्यशाळेत सहभागी झाले होते। या उपस्थांना मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 जून ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत राज्यभर मोफत मराठी भाषा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली आहे। या प्रशिक्षणामुळे वाहन चालकांना प्रवाशांशी मराठीत सहज संवाद साधता येईल तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला अधिक बळ मिळेल असे त्यांनी सांगितले आहे। तसेच राज्यभर सुरू असलेल्या या मोफत प्रशिक्षण वर्गाचा 15 ऑगस्ट 2026 पर्यंत जास्तीत जास्त मराठी भाषिक वाहन चालकांनी लाभ घ्यावा आणि मराठी भाषा आत्मसात करून महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा अभियानात सक्रिय सहभाग व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे। या प्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, सल्लागार डॉक्टर ज्योती ठाकरे, सचिव दीपा ठाणेकर, सदस्य रीटा वाघ यांच्यासह रिक्षाचालक मालक संघटनेचे पदाधिकारी व रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यावर उपस्थित सर्व मान्यवर, अमराठी रिक्षा चालक, टॅक्सीधारक, टॅक्सी परवानाधारक आणि चालक यांच्यासाठी जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे त्या कार्यशाळेसाठी आवर्जून उपस्थित सर्वांना माझा नमस्कार। अमराठी रिक्षा किंवा टॅक्सी चालक आणि परवानाधारकांसाठी महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा हा अतिशय एक स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेला आहे। हा उपक्रम जो आहे तो राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने 1 जून 26 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबवण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनाने हा जो उपक्रम राबवलेला आहे तो केवळ मराठी भाषा शिकवण्याची कार्यशाळा घेण्याचा नाहीये, महाराष्ट्राची जी काही सांस्कृतिक अस्मिता आहे तर त्याला बळ देण्याचं काम या कार्यशाळेमार्फत करण्यात येणार आहे। सर्वप्रथम कोकण मराठी साहित्य परिषदेतील आपल्याकडे जे पाठ्यक्रम कार्यशाळा घेण्यासाठी आलेले सर्व अध्यक्ष पदाधिकारी आहेत तर त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करते की त्यांनी या कार्यशाळेमार्फत एक चांगला हेतू घेऊन सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत। आपल्याला माहिती आहे जसं देशमुख साहेबांनी सांगितलं की रिक्षा चालक किती महत्त्वाचे असतात। मी तर म्हणते की रिक्षा चालक हे जे असतात ते शहराचे पहिले स्वागतकर्ते असतात। आपण कोणी नागरिक असतील, प्रवासी असतील, पर्यटक असतील, जेव्हाही रिक्षा स्टँड, बस स्टँड असतील, रेल्वे स्टेशन्स असतील, एअरपोर्ट्स असतील, जिथे कुठे येतात तर तेव्हा पहिल्यांदा ज्यांची ओळख होते ते असतात रिक्षा चालक, टॅक्सीधारक, टॅक्सी चालक। तर आपल्या शहराची जी ओळख आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला निर्माण करायची। आपण नेहमी म्हणतो की कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातूनही आपण याकडे बरंच लक्ष देत आहोत। तर आपल्या हे महाराष्ट्राची जी काही भाषा संस्कृती आहे आणि संवादाची समृद्ध परंपरा आहे तर ती पुढे नेण्यासाठी म्हणून हा अतिशय स्तुत्य उपक्रम आपण आनंदाने साजरा करतोय। तर सर्वांपर्यंत हा उपक्रम पोहोचावा यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांना या मार्फत मार्गदर्शन करणार आहोत। आता फक्त इतके जरी लोक दिसत असतील तरी तुम्हाला तुमच्या रिक्षा स्टँडला भेटणारे किंवा तुमचे मित्रमंडळ असतील किंवा तुमच्या संघटना असतील तर त्यांच्या मार्फत पण हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे। आणि आपण सर्वजण फक्त एक प्रमाणपत्रासाठी म्हणून किंवा परीक्षा देण्यासाठी म्हणून याकडे पाहायचं नाहीये, तर तुमचं स्वतःचे व्यक्तिमत्व किंवा तुमच्या व्यवसायाचा जो काही दर्जा आहे तर तो सुधारण्यासाठी देखील याचा खूप फायदा होणार आहे। सर्वांनी अतिशय लक्षपूर्वक ही कार्यशाळा करायची आहे। सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या मनापासून आभार, आपण सर्वजण इथे आलात। थँक्यू। प्रशिक्षण कसं आयोजित करणार आहे आणि प्रशिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, तर इथं आपण सगळे जे बसलेले आहात रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी यांना मी विनंती करेन की 15 ऑगस्टच्या आत जे अमराठी भाषिक जे वाहन चालक आहेत, परमिट होल्डर्स आहेत, ज्यांना मराठी भाषेचं ज्ञान नाही त्या लोकांना आपण शोधून काढायचं आहे आणि इथले जे काही नाशिक शहरासाठी, नाशिक जिल्ह्यासाठी जे प्रशिक्षक नेमून दिले जातील त्यांच्याकडनं तो कोर्स पूर्ण करून घ्यायचा आहे। तो कोर्स मॅडमने सांगितल्याप्रमाणे 10 ऑगस्टपर्यंत जर केला, 10-12 ऑगस्टपर्यंत, तर त्यांना आपल्याला सर्टिफिकेशन त्यांच्या मार्फत देता येईल।
आणि त्यानंतर मग शासन किंवा विभाग ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने आम्हाला काम करावं लागेल. तर याचा मूळ गाभाचा आहे की मराठी भाषा परमिट होल्डर्सला आणि रिक्षा चालवणारे जे चालक आहेत त्यांना येणं अपेक्षित आहे आणि आपल्याला तो कोर्स पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि तो अगदी जसं त्यांनी सांगितलं की तो अनिवार्य आहे, सक्तीचा करण्यात आलेला आहे. ज्यावेळी सक्ती होते त्याला टाइम लिमिट दिलं जातं, वेळेचं बंधन घातलं जातं, त्यानंतर मग मात्र त्याच्यावरती कारवाईचा बडगा उचलला जातो. आणि मग विविध संघटना आम्हाला म्हणतात की अहो हे कशासाठी करतात. तर आपल्याला आम्ही या व्यासपीठावरनं सांगू इच्छितो, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जे काही प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडनं तो कोर्स आपण पूर्ण करून घ्यावा आणि आपण त्याची नोंद आपल्या परमिट होल्डर्सच्या रकान्यामध्ये करणार आहेत. त्यामुळे याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. म्हणजे हे मोफत प्रशिक्षण आपल्याला 10 ते 15 तारखेपर्यंत उपलब्ध आहे ऑगस्टच्या. सरकारच्या एकंदर लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी आपला जो महाराष्ट्र आहे त्यातली बोलली जाणारी भाषा कोणती आहे? मराठी. परंतु ती मराठी बोलली जात नाही, विशेषतः ग्राहकांची. हा प्रश्न आमच्या ग्रामीण महाराष्ट्रात नाहीये, पण हा प्रश्न मुंबई MMR रिजन मध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. पण जेव्हा अमराठी हा शब्द आला तर अमराठी शब्द आल्यानंतर राज्यातले अमराठी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तो त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे, सरकारची भूमिका होती. आणि एकाच भागात राबवला, एका भागात नाही, असं कुठे व्हायला नको. त्यामुळे सर्वांना एकत्र अशा पद्धतीचा हा कार्यक्रम तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातर्फे आणला गेला. याच्यामध्ये तुमचं ज्ञान अद्ययावत करणं, मराठीबद्दलची तळमळ, आपली जाणीव ती अद्ययावत करणं हा एक भाग आहेच. परंतु आपल्या वागण्यामध्ये, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, आपल्या एकंदर व्यक्तिमत्वामध्ये काही बदल झाले पाहिजेत. त्या अनुषंगाने आपल्याला ज्या वेळेला ग्राहकांशी, पॅसेंजरशी आपण बोलतो त्यावेळेला होणारे जे काही चर्चा आहेत किंवा काही खडाजंगी आहेत त्या थोड्या थांबल्या पाहिजेत. वातावरण सुकर आणि सुलभ झालं पाहिजे. मी गुण मॅडमचं मनापासून कौतुक यासाठी करते की त्यांनी येणाऱ्या कुंभमेळ्याची पार्श्वभूमी सांगितली. कारण तुम्हाला त्यांनी म्हटलंय की शहराचे पहिले स्वागत करते तुम्ही आहात. शहरात कुणीही लांबून आलं की तो आधी त्याला इच्छित स्थळावर जायला तुम्हाला विचारतोच. कारण रिक्षा चालक हा जो पत्ता आहे तो पत्त्या सांगण्यासाठीचा योग्य माणूस आहे ही सगळ्यांच्या मनामध्ये धारणा असते. बाकी कुणाला रस्त्यावर विचारलं त्याला सांगता येत नाही की मला इकडे जायचंय, मला कुठून जावं लागेल, त्याला सांगता येत नाही. पण आमच्या रिक्षा चालक बंधूला जर विचारलं ना तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला कुठे जायचं, त्या स्थळावर कशापर्यंत पोहोचायचं हे सगळ्या पद्धतीने योग्य सांगतो. येणाऱ्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून देश विदेशातली अनेक लोक आपल्याकडे येणार आहेत. ती जेव्हा येतील त्यावेळेला आपल्या संस्कृतीचं दर्शन आणि विशेष म्हणजे दुसरं की आमच्या मराठी भाषेचं, जिला आता संपूर्ण भारतामध्ये अभिजात दर्जा मिळालेला आहे, तर त्याचं सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं कौतुक आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत झालं पाहिजे. मला असं वाटतं आपण जय महाराष्ट्र का म्हणतो? कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो. जय महाराष्ट्र का म्हणतो? कारण महाराष्ट्राची जी अस्मिता आहे, महाराष्ट्राच्या बद्दलचं आमचं प्रेम आहे ते आम्ही त्यातून व्यक्त करतो. बरोबर आहे. त्यामुळे आता कुंभमेळ्याच्या माध्यमातून म्हणजे ही मॅडमनी आठवण करून दिली म्हणून सांगतोय, इतर ठिकाणी आम्ही सांगितलं नाही, पण कुंभमेळ्यात जर आमचे देश विदेशातले पाहुणे येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत जय महाराष्ट्र करून करूया आणि मग नंतर त्यांना कुठे जायचं हे विचारूया. सविस्तर माहिती तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे. त्यामुळे मराठी आणि अमराठी हा भेद बहुतेक सगळ्यांना आता समजलेला असेल. जेव्हा आपण हा अभ्यासक्रम शिकणार आहोत त्यावेळेला कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत याविषयी मी मार्गदर्शन करणार आहे. प्रथमतः नाशिकमध्ये उपस्थित असलेले आपण सगळेजण आपले आभार मानते आणि या परिवहन विभागाचे देखील आभार मानते की नाशिक म्हटल्यानंतर आम्हाला कुसुमाग्रज, गोदावरी, द्राक्ष अशी काही गोष्टींचीच आम्हाला खरं तर आठवण येते. आणि ही आठवण आमच्या मनामध्ये दरवळत असताना कुसुमाग्रज आमच्यासाठी प्राणप्रिय. तुम्ही भाग्यवान आहात की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त एक लेखक, एक कवी तुमच्या सोबत इथे जन्माला आला आणि या नाशिक नगरीला त्याने पावन केलं आणि त्याच्यामुळे मराठी साहित्य पावन झालेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आमचे मधु मंगेश कर्णिक सर हे देखील याच पद्धतीने पुढे जाताना दिसतात आणि ते आमचे अध्वर्य आहेत. आणि या पद्धतीने आम्ही साहित्यिक मंडळी या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेत आहोत. हे काम करत असताना साहित्यिक मंडळींना का काम सोपवलं असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेला असेल. तर साहित्यिक मंडळी भाषेवर प्रेम करणारी आहेत. भाषेमध्ये तुमच्या आजूबाजूला असलेल्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या भाषेशिवाय पूर्णत्वाला जात नाहीत.
आणि म्हणून साहित्यिक मंडळींना जवळ बोलवून आणि साहित्यिक मंडळी जसं महाराष्ट्राचा मराठीचा आणि त्याचप्रमाणे ममत्वाचा असं जे म्हटलेलं आहे, तर जेव्हा ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलेलं आहे त्यावेळेला ममत्वाचीच भाषा मागितलेली आहे, सांगितलेली आहे आणि म्हणून साहित्यिक लोकांना या चळवळीमध्ये सामावून घेतलेला आहे. आता जेव्हा हा आपण पाठ्यक्रम करणार आहोत त्याची प्रोसिजर समजावून घेऊया. यामध्ये सगळ्या भगिनी इथे उपस्थित आहेत ज्या तुम्हाला शिक्षिका म्हणून लाभणार आहेत आणि त्यावेळेला त्यांनाही हे कळावं यासाठी मी सुरुवातीपासून सांगते की काय पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. हा आहे प्रवेश अर्ज. आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे की कोण हे प्रशिक्षण घेणार आहे, बरोबर? जे परप्रांतातून आलेले ज्यांची मातृभाषा मराठी नाही त्यांना हे प्रशिक्षण कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे, सक्तीचं आहे. आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही प्रशिक्षणासाठी जेव्हा केंद्र उभारली जातील त्यावेळेला आरटीओच्या माध्यमातून संघटनांच्या मार्फत तुम्हाला ती केंद्र माहिती होती. त्या केंद्रावरती तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेला हा प्रवेश अर्ज तुमचा भरून घेतला जाणार आहे. तुम्हाला 2 फोटो आम्ही सांगतोय, एक फोटो इथे लावणार आहात आणि एक फोटो इथे आपल्याला स्टेपल करून अटॅच करावा लागणार आहे. हे काम तुम्ही करायचं नाही, आमचे प्रशिक्षक करणार आहेत. मग हा फॉर्म जो आहे हा फॉर्म तुमचा भरून घेतला जाईल आणि त्यावरती असलेले सगळे तपशील भरले जातील. तुमचं नाव, पत्ता, तुमचा मोबाईल नंबर जो आता चालू आहे तो मोबाईल नंबर द्या, कारण इमर्जन्सी मध्ये आम्ही तुम्हाला संपर्क करू. त्यानंतर तुमचे निवडलेले केंद्र म्हणजे नाशिक असेल पंचवटी, नाशिकचा दुसरा एखादा भाग असेल तर तिथली शाळा आणि तिथे असलेलं तालुका असलेलं ठिकाण हे आपल्याला लिहायचं आहे. आणि त्यानंतर तुमची सही इथे असणार आहे. इथे परमिट नंबर आणि इथे खाली आपण लायसन नंबर लिहिलेला नाही पण आपण तो लिहायचा आहे. हे झालं प्रवेश अर्ज. आणि त्यानंतर नोंदवही आहे खाली. प्रत्येक रिक्षा चालकाची 4 ठिकाणी नोंद करून घेतोय, 4 सह्या घेतोय, कारण त्याला 4 तासिकांचा काय करायचंय, लाभ घ्यायचाय. पण तुमच्यासाठी हे मात्र नाहीये. ज्यांना बोलता येतंय त्यांनी यावं, या प्रशिक्षकाकडे जावं, फॉर्म भरावा, फोटो द्यावे. त्या फोटो सोबत आणि या फॉर्म सोबत तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स, परमिटचं झेरॉक्स आणि लायसन्सचं झेरॉक्स हे सगळं अटॅच होणार. कळलं? फोटो, हा फॉर्म आणि तुमचे झेरॉक्स हे अटॅच होणार आणि वरती फोटो अटॅच केला जाईल. हा एक तुमचा बंच तयार होईल. दीपा ठाणेकर नावाचा एक बंच हा तयार झाला, ज्याला दीपा ठाणेकरचं आधार कार्ड आहे, परमिट नंबर आहे आणि त्याचप्रमाणे लायसन आहे. असे 3 झेरॉक्स याच्या सोबत लावले जातील. आणि हा फॉर्म दीपा ठाणेकर माझा फॉर्म रेडी झाला, मॅडम तो स्वतःकडे ठेवणार. आणि मग ही नोंदवही आहे, जसं स्कूलमध्ये आपल्याकडे प्रेझेंटी मस्टर असतं, बरोबर, तशी ती तुमची प्रेझेंटी लावली जाईल. मग इथे दीपा ठाणेकर हे नाव, मग माझा फोन नंबर आणि माझा परमिट नंबर आणि त्याच्यानंतर आज आले मी समजा प्रशिक्षणासाठी, म्हणजे आज तारीख किती, 10 तारीख, बरोबर, 10/7/26 ही तारीख. त्यानंतर आजचा वार, वेळ आणि तास, 1 तास मी आले, तुम्हाला 4 तास बसायचं नाहीये. पण ज्यांना खरंच मराठी बोलता येत नाही, जे प्रवाशांशी संवाद साधू शकत नाही, अशीही मंडळी तुमच्या आजूबाजूला असतील, बरोबर आहेत की नाही, त्यांना मात्र हे 4 तासाचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. हे लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात घ्या की अमराठी हा शब्द आपण अनेकदा वापरतो. अमराठी महाराष्ट्रातच येऊन आलेले नव्हते, महाराष्ट्रातच मोठे झालेला महाराष्ट्रातलेच आहात. एक मराठी भाषा येत नाही आणि ती शिकण्याचा आता तुम्ही प्रयत्न करताय, केलाच पाहिजे. असं थोडंफार इथे तर सगळ्यांना तुम्हाला चांगलीच येते, पण आमच्या मुंबई ठाण्यामध्ये ना नाही येत, त्यांना मराठी बोलता येत नाही आणि मग त्यातनं अनेक म्हणजे ते वाद निर्माण होतात. मग एक असा त्यातनं तोडगा शासनाने काढला की तुम्ही शिकून घ्या. खूप चांगला हा तोडगा आहे. आणि त्यातनं काय माहितीये, मला असं वाटतं की ज्यावेळेला तुम्हाला तुमच्या गाडीचं, रिक्षाचं लायसन मिळतं त्यावेळेला तुम्हाला काय असतं, काही परीक्षा द्यावी लागतात. म्हणजे गाडी कशी चालवावी, त्याचे नियम काय आहेत त्याची परीक्षा द्यावी लागते, चालवण्याच्या पद्धतीची परीक्षा द्यावी लागते आणि मग तुम्हाला लायसन मिळतं. तसं हे सुद्धा आपण आपल्या ग्राहकाशी कसे बोलणार आहोत त्याचं हे लायसन आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.